हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू स्पर्धा बुक. मी नेहमी बघा, तुम्ही जर पाहिला असेल तर पहिले माझी ओळख सांगतो. मी शरद खेडकर आणि पुणे इंग्लिश क्लब या प्लॅटफॉर्मवरून इंग्लिश ग्रामर संबंधी सातत्याने मार्गदर्शन चालू आहे, शिकवणं सुरू आहे. मी आज वेलकम टू स्पर्धा बुक म्हटलं. स्पर्धा बुक बरोबर आपला एक इनिशिएटिव्ह येतोय, म्हणजे पुणे इंग्लिश क्लब आणि स्पर्धा बुक अशा यांच्या संयुक्त विद्यमाने असं जर म्हणायला काही हरकत नाही. ओकॅबची एक बॅच येते इंग्लिश ओकॅबसाठीची. मग त्या बॅच संबंधीची माहिती देण्यासाठी, त्याचं इंट्रोडक्शन देण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. स्पर्धा बुक आणि पुणे इंग्लिश क्लब या दोघांचं मिळून, दोघांच्या पुन्हा एकदा सांगतो, संयुक्त विद्यमाने ओकॅब मास्टर म्हणून आपली जी एक बॅच आहे, ती बॅच येते. ते बॅच मध्ये काय रेकॉर्डिंग असेल, काय किती असेल, ती संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल बघा. आता नेहमीप्रमाणे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती असलं तर मी जो आहे शरद खेडकर, मी आपल्याला शिकवणार आहे, म्हणून माझ्या संबंधीची काही माहिती असावी म्हणून ती दिलेली आहे. मी UPSC CDS 6 वेळा उत्तीर्ण केलेली आहे. त्यानंतर SSB इंटरव्ह्यूज दिलेले आहेत 4, MPSC मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. त्यानंतर 3 विषयात सेट उत्तीर्ण आहे. एफकॅट सुद्धा इंडियन एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी जी परीक्षा असते, एफकॅट उत्तीर्ण केलेली आहे. UPSC CDS म्हणजे इंडियन मिलिटरी फोर्सेस मध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून जाण्यासाठीची परीक्षा. त्यानंतर नेट आणि JRF झालेला आहे. PhD स्कॉलर आहे आणि पुणे इंग्लिश क्लब चालवतो आहे. विद्यार्थ्यांपर्यंत इंग्लिश ग्रामर आणि ओकॅब घेऊन जात आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे हा जो काही ओकॅब मास्टर कोर्स आहे, हा फक्त जी काही ओकॅब आहे इंग्लिश मधील, या ओकॅबची तयारी करायची कशी किंवा त्याच्या संबंधाने मार्गदर्शन कशा प्रकारे करता येईल त्यासाठीची डिझाईन केलेली बॅच आहे. ही बॅच आपल्याला स्पर्धा बुकच्या ऍप्लिकेशन वरती भेटून जाईल. त्यासंबंधी तुम्हाला जर एन्क्वायरी करायचीच असेल तर स्पर्धा बुकच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर स्पर्धा बुकचं ऍप्लिकेशन आहे, अँड्रॉइड ऍप्लिकेशन, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यावरती तुम्हाला या बॅचला काय करता येईल, ऍक्सेस मिळवता येईल. आता बघा, अगोदर सांगितल्याप्रमाणे पुणे इंग्लिश क्लब आणि स्पर्धा बुक यांचा हा इनिशिएटिव्ह आहे. त्यानंतर माझ्या संबंधीची माहिती थोडीशी असायला पाहिजे, म्हणून जर मी तुमच्या समोर उभा राहतोय तर मी काय केलेलं आहे किंवा काय करतोय या संबंधाने माहिती दिली आहे. त्यानंतर हा ओकॅब मास्टर कोर्स आहे. यामध्ये काय असेल बघा, साधारणतः मी म्हणतो की अराउंड 50 लेक्चर्स असतील. 50 लेक्चर्स असतील. या 50 लेक्चर्स मध्ये साधारणतः 55 ते 60 तासांचं टीचिंग असेल. 55 to 60 hours ऑफ टीचिंग. 50 लेक्चर्स पकडूयात, 55 ते 60 hours टीचिंग असेल टोटल. मग यामध्ये काय असेल, ऑल MPSC PYQs. आता याच्यामध्ये ऑल MPSC PYQs म्हणजे कसे, ओकॅबवर विचारले गेलेले सर्वच्या सर्व PYQs. म्हणजे MPSC ने आतापर्यंत इंग्लिश ग्रामर मधील ओकॅब या पार्ट वरती जेवढे काही प्रश्न विचारले ते सगळेच्या सगळे प्रश्न आपण यामध्ये डिस्कशनला घेतलेले आहेत. बरं, मग त्याच्यामध्ये काय काय असेल, MPSC ने विचारलेल्या सर्वच्या सर्व इडियम्स आहेत. पुढे घेतलेलंच आहे बघा, MPSC ने विचारलेल्या सर्वच्या सर्व इडियम्स आहेत. MPSC ने विचारलेले वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत. त्यानंतर सिनोनिम्स, अँटोनिम्स, होमोफोन्स आहेत, फ्रेजल वर्ब्स आहेत. त्यानंतर काही करेक्ट अँड इनकरेक्ट, मी काही म्हटलंय बरं का, हे बघा अगोदर मी काय म्हटलं की सर्वच्या सर्व, ओके, सर्वच्या सर्व हे जे काही 6 टॉपिक्स आहेत, MPSC ने यावरती जेवढे प्रश्न विचारले ते सगळेच्या सगळे आपण या बॅच मध्ये डिस्कशनला घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपण काही करेक्ट अँड इनकरेक्ट स्पेलिंग या संबंधी लेक्चर घेतलेले आहेत. प्रिपोजिशन्स वरती, प्रिपोजिशन्सचे प्रश्न नसतील, परंतु 2 लेक्चर्स आपले प्रिपोजिशन्स वरती असतील, जेणेकरून जरी ग्रामरचा पार्ट असला तरी सुद्धा आपल्या साईडने आपण त्याला थोडंसं ओकॅबचा टच देऊयात, ओकॅबच्या तयारीचा टच देऊयात म्हणून आपण प्रिपोजिशन्स घेतलेले आहेत. त्यानंतर काही प्रोव्हर्ब्स घेतलेले आहेत. प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हणी म्हणतो आपण. त्यानंतर सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, काही वर्ड्स आणि त्यांचे प्लुरल नंबर्स काय असतात त्या अनुषंगाने आपण ते लेक्चर्स ठेवलेले आहेत. प्रोव्हर्ब डबल झालेलं आहे बघा, ओके. चला, लक्षात आलंय का. मग आपण काय म्हटलं, MPSC ने विचारलेले ऑल MPSC PYQs जे की ओकॅबवरचे प्रश्न आहेत ते कोणकोणत्या टॉपिक्स वरती, या सर्व टॉपिक्स वरती, इडियम्स, OWS, सिनोनिम्स, अँटोनिम्स, होमोफोन्स आणि फ्रेजल वर्ब्स
बरोबर. मग एवढं घेतल्याच्या नंतर साधारणतः हेच टीचिंग आहे 25 लेक्चरच्या आसपास. मग राहिलेले 25 लेक्चर्स कोणते असतील तर पाल्या अँड सुरी जे काही स्टँडर्ड बुक आहे, पाल्या अँड सुरी असेल, SP बक्षी हे बुक असेल किंवा ब्लॅक बुक असेल, या स्टँडर्ड बुक्स मधील जे काही महत्वाचा ओकॅबचा पार्ट आहे तो सुद्धा पार्ट आपण याच टॉपिक नुसार एकदा PYQ संपले की त्यानंतर ऍड केलेला आहे. ओके. मग त्यामध्ये सुद्धा पाल्या अँड सुरी मधील इडियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, बघा 3 पुस्तकं सांगितले मी, पाल्या अँड सुरी, त्यानंतर SP बक्षी यांचं बुक आणि ब्लॅक बुक निखिल गुप्ताच. या 3 पुस्तकांमधून इडियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, होमोफोन्स आणि फ्रेझल वर्ब्स हे पाहणार आहोत. त्याचबरोबर करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग, प्रिपोजिशनचा काही पार्ट, प्रोव्हर्ब्स आणि सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, हे सगळं ओकॅबचं आपण 50 लेक्चर्स मध्ये, ज्याचं टीचिंग आपलं 55 तासांपर्यंत किंवा 60 तासांपर्यंत जाऊ शकेल, एवढं सगळं या बॅच मध्ये असणार आहे. त्यासंबंधी आणखी इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे, ती कोणती असेल तर तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे 50 लेक्चरचं टीचिंग आहे, 55 ते 60 तासांचं त्याच्यामध्ये टीचिंग असणार आहे. त्यानंतर आपली ही जी काही बॅच आहे ओकॅब मास्टर कोर्स, हा भरपूर ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडेल. कोणकोणत्या परीक्षांना जर म्हटलं तर तुम्ही MPSC ची तयारी करत असाल तर मुख्य परीक्षांना तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. UPSC ची तयारी करत असताना जर तुमचं इंग्लिश वीक असेल तर ओकॅब व्यवस्थित जर कराल तर आणखी फायदा होईल. UPSC CDS या परीक्षेसाठी फायदा होईल. त्यानंतर SSC चा जर अभ्यास करणार असाल तर त्यामध्ये सुद्धा आपण बघा ओकॅब फ्रॉम रेफरन्स बुक मी तुम्हाला सांगितलंच, पाल्या अँड सुरी, SP बक्षी आणि ब्लॅक बुक. त्यानंतर UPSC CDS च्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातील PYQs आपण घेतलेले आहेत आणि SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील सुद्धा PYQs घेतलेले आहेत. त्यामुळे फायदा कोणकोणत्या परीक्षांना होईल बघा, MPSC आहे, त्यानंतर UPSC ची CDS परीक्षा आहे किंवा UPSC ची आपल्याला माहिती असेल इतर ज्या परीक्षा आहेत CAPF वगैरे त्या परीक्षांना सुद्धा फायदा होईल. त्यानंतर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला सुद्धा आपल्याला काय होऊ शकेल, फायदा होऊ शकेल. मग आणखी बघा महत्वाचा पार्ट जो आपल्यापर्यंत यायला पाहिजे, एवढं सगळं झालंच, परंतु तुम्ही जर सरळ सेवांची तयारी करत असाल तरी सुद्धा प्रचंड उपयुक्त असा हा कोर्स असणार आहे. कारण ओकॅब हे सगळं डिटेलमध्ये घेतलं जाणार आहे, मी शिकवतोय. एकदा कधी माहिती भेटली तर मिळवा, शरद खेडकर सर्च करून बघा युट्यूबला वगैरे, तुम्हाला लेक्चर्स, डेमो लेक्चर्स वगैरे दिसतील किंवा बरेचसे लेक्चर्स दिसून येतील. त्यामध्ये माझं टीचिंग कसं असतं, आपल्या भाषेत शिकवायचं, विद्यार्थ्यांना आपलंसं वाटलं पाहिजे किंवा आपल्याला समजतंय, सोपं वाटलं पाहिजे, असं अशा प्रकारचं शिकवणं आहे. त्यामुळे काही अडचण येणार नाही. त्यानंतर बघा बॅच मध्ये काय काय असेल हे तुम्हाला सगळं सांगितलंय, कोणकोणत्या बुक्स मधून आपण ओकॅब पाहणार आहोत आणि लेक्चर्स किती असणार आहेत. त्यानंतर तुम्ही UPSC ची तयारी करत असाल तरीही आणि थेट सरळ सेवांची जरी तयारी करत असाल तरी सुद्धा उपयुक्त असणारा असा हा कोर्स असेल. बॅचला एकदा जर ऍडमिशन घेतलं तर 6 महिने एवढं ड्युरेशन असेल आणि वॉच टाइम हा अनलिमिटेड असेल. 6 months ही व्हॅलिडिटी असेल आणि जो ड्युरेशन असेल तो काय असेल, अनलिमिटेड. ओके, लक्षात घ्या 6 महिन्यांसाठी ड्युरेशन दिला जाणार आहे. वॉच टाइम हा सुद्धा अनलिमिटेड ठेवलेला आहे आपण. या बॅचची फीस किती असेल तर 650 प्लस जो काही GST तुम्हाला ऍप्लिकेशन वरती दिसेल तो GST, साधारणतः 650च्या थोडीफार वर जाईल फीस, तेवढ्या फीसला तुम्हाला त्याचे ऍडमिशन भेटून जाईल. बॅच अत्यंत उपयुक्त असेल. कधीही काही अडचण आलीच तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती प्रश्न विचारायचे, प्रत्येक लेक्चरमध्ये मी नंबर दिला असेल त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचा. आणि मला असं वाटतं की इतकं सगळ्या चांगल्या प्रकारे बॅचचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देतोय. ओकॅब मास्टर ही बॅच तुम्ही जॉईन करा, म्हणजे नक्की जॉईन करा. आज मी तुमच्या समोर जर उभा आहे तर फक्त ओकॅब मास्टर विषयी बोलण्यासाठीच आहे. त्यामुळे ओकॅब मास्टर बॅच नक्की जॉईन करा आणि कधीही काही अडचणी आल्या तरी सुद्धा मला अप्रोच व्हायला कधीही हेजिटेट करू नका. कधी काही असं अडचण वाटलीच तर कॉन्टॅक्ट निश्चितपणे करू शकता. या ठिकाणी थांबतोय. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशनवरती भेटूया. तोपर्यंत जय हिंद.